नमस्कार. या व्हिडिओत आपण अणूची संरचना या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारले गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2021 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे थॉम्सनच्या अणु प्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकामध्ये आपण जे थॉम्सन यांचं प्लम पुडिंग मॉडेल म्हणजेच कलिंगडाचं मॉडेल याची संरचना दिलेली आहे आणि या ठिकाणी 2 वेळा उल्लेख येतो बघा की अणू हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन म्हणजे न्यूट्रल बनतो आणि दुसऱ्यांदा मर्यादेमध्ये आपण स्पष्ट म्हटले की या प्रारूपाने फक्त अणूची उदासीनता सिद्ध झाली म्हणजेच न्यूट्रॅलिटी सिद्ध झाली. कारण थॉम्सन यांच्या मॉडेलमध्ये अणू हा प्लम केक प्रमाणे होता, कलिंगडाप्रमाणे होता आणि या प्लम केकमध्ये धनप्रभार हा पूर्ण पसरलेला असतो आणि त्याच्यात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स हे अशा पद्धतीने जडवलेले असतात. म्हणजे सर्वत्र पसरलेला धनप्रभार आणि त्याच्यात जडवलेले इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ऋणप्रभार हे एकमेकांना कॅन्सल करतात आणि त्याच्यावर कुठलाही नेट चार्ज नसतो. म्हणजे त्यावरचा विद्युत प्रभार हा न्यूट्रल असतो. यालाच आपण न्यूट्रॅलिटी म्हणजे उदासीनता असं म्हणतो. थोडक्यात तो अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात पहिला पर्याय आहे एकूण अणूची तटस्थता. थोडक्यात काय तर उदासीनता. म्हणजे या पर्यायात खरं तर तटस्थता यापेक्षा उदासीनता हा शब्द वापरणं जास्त योग्य ठरलं असतं. बट बाय द वे तरीही हे इथे मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर आहे. आता इथे यासोबत खाली हे बाकी पर्याय सुद्धा दिलेले आहेत आणि ते 1 बाय 1 आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता यातला दुसरा पर्याय बघा, हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती. पट्टपंक्ती म्हणजेच स्पेक्ट्रम. आता आपल्या पुस्तकात आपण हायड्रोजनचे प्रारण रेषापटल म्हणजेच लाईन स्पेक्ट्रा दिलेला आहे आणि याच्यात तुम्ही बघू शकतात की लेमेन सेरीज, बामन सेरीज, पाश्चेन सेरीज, ब्रॅकेट सेरीज. तर हे कशाने एक्सप्लेन झालं होतं तर अत्यंत ॲडव्हान्स जी क्वांटम थिअरी आहे त्याने हे एक्सप्लेन झालं होतं आणि थॉम्सन यांचं प्रतिमान हे खूप प्रायमरी लेवलचं होतं. म्हणून हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती म्हणजे स्पेक्ट्रम हे थॉम्सनच्या मॉडेलने सिद्ध होणं शक्य नव्हतं. त्यामुळे इथे हा पर्याय अयोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण तिसऱ्या पर्यायाकडे वळूयात. तिसरा पर्याय आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे अणूमधील स्थान. तर हे सुद्धा नंतर ज्यावेळी ॲडव्हान्स थेरीज आल्या त्यावेळी इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉनचे शोध लागत गेले आणि नंतर यांचं अणूमधलं स्थान निश्चित झालं. त्यामुळे हा पर्याय सुद्धा तसा तिथे योग्य नाही आहे. आणि चौथा पर्याय आहे अणूची स्थिरता. आता आपल्या पुस्तकात आपण नील्स बोर यांचं स्थायी कक्ष अणुप्रारूप म्हणजेच स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल स्पष्ट दिलेलं आहे आणि त्यात पहिल्याच वाक्यात आपण म्हटलेलं आहे की नील्स बोर या डॅनिश वैज्ञानिकांनी अणूचा स्थायी भाव म्हणजे स्थैर्य म्हणजेच थोडक्यात स्थिरता स्पष्ट केली. तर त्यामुळे हे बोर यांनी सिद्ध केलं होतं, थॉम्सन यांनी नाही आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता बाकी पर्याय आपण यासाठी पडताळून बघितले की यावर नंतर कुठल्याही परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे हे पर्याय कोणी एक्सप्लेन केले होते ते देखील आपल्याला इथे माहिती असणं आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न आहे हायड्रोजनचा अणू स्पष्ट करण्यासाठी बोरने निवडलेल्या प्रतिकृतीत खालील गोष्टींचा समावेश आहे आणि त्यासाठी इथे 4 विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानांपैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. यातलं पहिलं विधान आहे इलेक्ट्रॉनची भ्रमणकक्षा न्यूक्लियसच्या भोवती वर्तुळाकार असते. दुसरं विधान आहे इलेक्ट्रॉन जेव्हा भ्रमणकक्षेत असतो तेव्हा त्याच्या अँग्युलर मोमेंटम हा एकत्रितरित्या h/2π पटीत असतो. तिसरं स्टेटमेंट आहे इलेक्ट्रॉन जेव्हा त्याच्या भ्रमणकक्षेत असतो तेव्हा तो ऊर्जांचे उत्सर्जन करीत नाही. आणि चौथं स्टेटमेंट आहे इलेक्ट्रॉन एका भ्रमणकक्षेमधून दुसऱ्या भ्रमणकक्षेत जात असताना ऊर्जा देत असतो किंवा घेत असतो. आणि या सर्व पर्यायांवरून या सर्व विधानांवरून योग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. तर आपल्या पुस्तकात आपण नील्स बोर यांचं स्थायी कक्ष अणुप्रारूप एक्सप्लेन केलेलं आहे आणि या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधारतत्व आपण इथे एक्सप्लेन केलेली आहेत. त्यातलं पहिलं आधारतत्व आहे
अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स हे अणुकेंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये फिरतात. आणि आपण आता पहिलं स्टेटमेंट चेक करूयात. इथे दिलेलं आहे इलेक्ट्रॉनची भ्रमणकक्षा न्यूक्लियसच्या भोवती वर्तुळाकार असते, म्हणजे हे स्टेटमेंट इथे योग्य स्टेटमेंट आहे. आता आपण दुसरं स्टेटमेंट चेक करूयात. इलेक्ट्रॉन जेव्हा भ्रमणकक्षेत असतो तेव्हा त्याचा अँग्युलर मोमेंटम हा एकत्रितरित्या h/2πr च्या पटीत असतो. तर आपल्या पुस्तकात आपण 5व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. त्यात आपण स्पष्ट म्हटलंय की इथे वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सचा कोनीय संवेग थोडक्यात अँग्युलर मोमेंटम हा h/2πr च्या पटीत असतो आणि म्हणून इथे दुसरं स्टेटमेंट सुद्धा योग्य आहे. आता आपण तिसरं स्टेटमेंट चेक करूयात. हे स्टेटमेंट आहे इलेक्ट्रॉन जेव्हा त्याच्या भ्रमणकक्षेत असतो तेव्हा तो ऊर्जांचे उत्सर्जन करीत नाही. आता आपल्या पुस्तकातलं आपण दुसऱ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य बघणार आहोत. हे वैशिष्ट्य आहे विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते, म्हणजे तो ऊर्जेचे उत्सर्जन करत नाही. त्यामुळे इथे विधान 3 सुद्धा योग्य आहे. आता चौथं विधान आपण बघूयात. इलेक्ट्रॉन एका भ्रमणकक्षेतून दुसऱ्या भ्रमणकक्षेत जात असताना ऊर्जा देतो किंवा घेतो. आता आपल्या पुस्तकातलं तिसरं वैशिष्ट्य बघा. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना त्या दोन कक्षांमधील ऊर्जेच्या फरकाएवढी ऊर्जा एकतर शोषून घेतो किंवा बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना त्याच्या फरकाएवढी ऊर्जा ही उत्सर्जित करतो. थोडक्यात काय तर विधान 4 सुद्धा इथे योग्य आहे. आणि यातील सर्व विधानं प्रत्यक्षात बरोबर आहेत, पण तसा पर्याय इथे दिलेला नाही. त्यामुळे इथे कुठलाही पर्याय योग्य नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही. आता पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचा शोध डॅश डॅश याने लावला आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता हा अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्या पुस्तकातल्या या चार्टमध्ये दिलेलंच आहे. इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन यांनी लावला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर जे थॉम्सन, पर्याय क्रमांक 1 थॉम्सन. आता पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज ग्रेटेस्ट मास, म्हणजे खालीलपैकी सर्वात जास्त वस्तुमान असणारा कण, आणि त्यासाठी खाली इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातल्या याच चार्टमध्ये आपण सर्व प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्सची प्रत्यक्ष वस्तुमानं दिलेली आहेत. त्यात प्रोटॉनचं वस्तुमान आहे 1.007 AMU, न्यूट्रॉनचं वस्तुमान आहे प्रत्यक्ष वस्तुमान 1.008 AMU आणि इलेक्ट्रॉनचं वस्तुमान आहे 5.45 × 10⁻⁴, जे अत्यंत कमी आहे. आणि हे सर्व प्रत्यक्ष वस्तुमान आहेत. त्यात प्रोटॉनपेक्षा न्यूट्रॉनचं वस्तुमान हे किंचित जास्त आहे. त्यामुळे इथे सर्वात जास्त वस्तुमान असणारा कण आहे न्यूट्रॉन आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे अणु क्रमांक म्हणजे, आणि त्यासाठी खाली इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण अणु क्रमांक या हेडिंग अंतर्गत सर्वच पॉईंट्स दिलेले आहेत, हे पाहिजे. आणि सुरुवातीला आपण अणुअंक ह्या हेडिंग खाली पहिला पॉईंट दिलेला आहे की मूलद्रव्याच्या अणूमधील प्रोटॉन्सची संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुअंक होय. ठीक आहे. आणि इथे सरळ आहे की प्रोटॉनची संख्या म्हणजेच मूलद्रव्याचा अणुअंक. आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवा की हा जो आपल्या पुस्तकातला शेवटचा पॉईंट आहे, सामान्यतः प्रोटॉन्स इतकेच इलेक्ट्रॉन्स अणूमध्ये असल्याने अणुअंक हा इलेक्ट्रॉनच्या संख्येइतकाही असतो. म्हणजे नॉर्मली प्रत्येक अणूमध्ये जितके प्रोटॉन्स असतात तितकेच इलेक्ट्रॉन्स देखील असतात. अणुअंकाची डेफिनेशन काय आहे की प्रोटॉनची संख्या म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या, म्हणजेच प्रोटॉन हा इलेक्ट्रॉन इतका असतो. पण इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की प्रोटॉनची संख्या ही अणूमध्ये कधीच बदलत नाही. इलेक्ट्रॉनची संख्या ही इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीच्या वेळी बदलू शकते. त्यामुळे मूळ डेफिनेशन लक्षात ठेवायची की प्रोटॉन्सची संख्या म्हणजेच अणुअंक. समजा एखाद्या प्रश्नाच्या पर्यायामध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असे दोन्ही इंडिपेंडेंटली पर्याय असतील तर तुमचं कन्फ्युजन इथं होऊ शकतं. अशा वेळी उत्तर हे केवळ प्रोटॉन्स हेच असायला पाहिजे. प्रोटॉन्सची संख्या ही इलेक्ट्रॉन्स एवढी असते हा केवळ योगायोग आहे. त्यामुळे प्रोटॉन्सची संख्या म्हणजेच अणुअंक
ही गोष्ट तुम्ही इथे कायम लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ ॲन ॲटम गिव्स द नंबर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. अणूच्या अणुअंकावरून डॅश डॅशची संख्या कळते असा हा प्रश्न आहे आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता इथे पहा, या प्रश्नामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे दोघंही ऑप्शन्स दिलेले आहेत. आधीच एक्सप्लेन केल्याप्रमाणे आपण इथे लक्षात ठेवायचे की अणुअंक म्हणजे प्रोटॉन्सची संख्या. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हा इथं योग्य पर्याय आहे. कारण इलेक्ट्रॉनची संख्या ही देवाणघेवाणीच्या वेळी बदलू शकते. त्यामुळे आपलं उत्तर प्रोटॉन हेच असलं पाहिजे आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे. इथं आपल्याला अयोग्य विधानं सांगायची आहेत आणि हे तुम्ही इथं लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथे ही 2 विधानं दिलेली आहेत आणि त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत. आता आपण पहिलं विधान बघूयात. अविधान आहे, अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या. आणि दुसरं विधान आहे, अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या. आता आपण एवढ्यातच बघितलं की अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या असते. त्यामुळे इथे हे विधान योग्य आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या. तर आपण आपल्या पुस्तकात अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिला आहे आणि तिथं स्पष्ट पहिल्याच वाक्यात म्हटलं की अणुमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येच्या बेरजेस त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे हे विधान सुद्धा योग्य आहे. म्हणजे कोणतंही विधान इथे अयोग्य नाहीये. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, 2 अणूंना आयसोबार म्हणतात जर, आणि त्यासाठी खाली ही विधानं दिलेली आहेत. हे पहिला पर्याय आहे, प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल. दुसरा पर्याय आहे, न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल. तिसरा पर्याय आहे, न्यूट्रॉन व प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल. आणि चौथा पर्याय आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान असेल. आता आपल्या पुस्तकात आपण आयसोबार म्हणजेच ज्याला समभार असं म्हणतात त्याची डेफिनेशन दिलेली आहे. तर समान वस्तुमानांक परंतु भिन्न अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांना समभार म्हणजेच आयसोबार असं म्हटलं जातं. आणि थोडक्यात अशा मूलद्रव्यांमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या वेगवेगळी असते पण त्यांची एकूण बेरीज जर केली तर ती सारखी असते. म्हणजे त्यांची एकूण बेरीज थोडक्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजेच न्यूक्लियॉन्सची संख्या ही सारखी असते आणि त्यांची वेगवेगळी संख्या ही वेगवेगळी असू शकते, मात्र त्यांची एकूण बेरीज ही सारखी असते. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. जिथे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या दोघांची बेरीज सारखी असते त्या अणूंना आयसोबार असं म्हटलं जातं आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मूलद्रव्यांची एलिमेंट्सची समस्थानिके आयसोटोप्स म्हणजे, आणि त्यासाठी इथे खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आणि त्यापुढचा प्रश्न आहे, समान रासायनिक तत्वेची अणुसमस्थानिक म्हणजे. आता हे दोघंही एकच प्रश्न आहेत, फक्त त्यांचा फॉर्म वेगवेगळा आहे आणि आपण या प्रश्नाचं उत्तर आता आपल्या पुस्तकातल्या माहितीवरून पडताळून बघणार आहोत. तर आपल्या पुस्तकात आपण समस्थानिके आयसोटोप्स या हेडिंग अंतर्गत हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि यात आपण स्पष्ट म्हटलंय की समान अणुअंक पण भिन्न अणुवस्तुमानांक असणाऱ्या एकाच मूलद्रव्याच्या अणूंना समस्थानिक असं म्हणतात, आयसोटोप्स असं म्हणतात. अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म असून तो मूलद्रव्यास रासायनिक ओळख निर्माण करून देतो. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान मात्र अणुवस्तुमानांक भिन्न असणारे अणू असतात आणि त्यापुढे आपण म्हटलंय की थोडक्यात त्यांच्या प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते मात्र न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न वस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिक म्हणतात. थोडक्यात त्यांच्यात प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते आणि न्यूट्रॉनची संख्या ही भिन्न असते. ठीक आहे, त्यांचे अणुअंक हे समान असतात, अणुवस्तुमानांक हे भिन्न असतात. आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. तर यात पहिला पर्याय आहे की अणुक्रमांक सारखा म्हणजे अणुअंक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूयात. या प्रश्नात 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखीच असते. आता इथे प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही समान म्हणजे सारखीच असते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते.
आता त्यांच्यात न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते हे सुद्धा आपण इथे मेन्शन केलंय, त्यामुळे हा पर्याय सुद्धा योग्य आहे. म्हणजे हे विधानही योग्य आहे, ब विधान योग्य आहे. आता तिसरं स्टेटमेंट आहे ज्यांचा अणुभार क्रमांक सारखा नसतो. आता यांचा अणुभार क्रमांक हा सारखा नसतो, तो भिन्न असतो, त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आणि ड स्टेटमेंट आहे ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या भिन्न असते. तर प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते, हे यापूर्वी आपण इथे बघितलंच आहे, त्यामुळे हा पर्याय अयोग्य आहे. आणि केवळ अ, ब आणि क हे स्टेटमेंट योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना डॅश डॅश म्हणतात. आणि त्यासाठी खाली इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण आयसोटोन म्हणजे समन्यूट्रॉन या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे. आणि यात आपण म्हटलेलं आहे की ज्या मूलद्रव्यांमध्ये न्यूट्रॉन्सची संख्या समान मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते त्या मूलद्रव्यांना आयसोटोन असं म्हणतात. आणि त्याखालीच आपण म्हटलंय की अशा मूलद्रव्यांमध्ये प्रोटॉन्सची संख्या म्हणजेच अणुक्रमांक भिन्न असतो आणि त्यांचा अणुवस्तुमानांक देखील भिन्न असतो, मात्र त्यांच्यात असणारी न्यूट्रॉनची संख्या ही समान असते आणि अशा मूलद्रव्यांना आयसोटोन्स असं म्हटलं जातं. या मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यामुळे वेगवेगळे असतात. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात त्यांनी म्हटले की ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात म्हणजे वेगवेगळे असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असते त्यांना काय म्हणतात तर त्यांना आयसोटोन्स असं म्हणतात. यांनाच समन्यूट्रॉन्स असं सुद्धा म्हटलं जातं. आणि यांच्यात न्यूट्रॉनची संख्या ही समान असते आणि अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक हे भिन्न असतात, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्समध्ये आढळतो आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण मूलद्रव्यांची समस्थानिका दिलेली आहेत आणि यात वेगवेगळे मूलद्रव्य आहेत आणि त्यांची समस्थानिका आपण या पॅरामध्ये मेन्शन केलेली आहेत. तर त्यापैकी ऑक्सिजन या मूलद्रव्याला एकूण 3 समस्थानिका असतात आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. आता इथं आपल्याला किरणोत्सारी समस्थानिका दिलेली आहेत आणि इथं त्याचे उपयोग दिलेले आहेत आणि आपल्याला इथे समस्थानिकांची त्यांच्या योग्य उपयोगांबरोबर जोडी जुळवायची आहे. आता पहिला पर्याय आहे युरेनियम. तर युरेनियमच्या समस्थानिकांचा उपयोग हा अणुभट्टीत इंधन म्हणून करतात हे आपण आपल्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे युरेनियमसाठी अणुभट्टी ही योग्य जोडी आहे. आता दुसरा पर्याय आहे कोबाल्ट. तर कोबाल्ट 60चा उपयोग कर्करोगाच्या आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये केला जातो आणि त्यामुळे कोबाल्टसाठी कर्करोगावरील उपचार ही योग्य जोडी आहे. आता तिसरा पर्याय आहे आयोडीन. आयोडीन 131 या आयसोटोपमधून बीटा किरण उत्सर्जित होतात आणि त्याचा उपयोग गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये केला जातो आणि त्यामुळे आयोडीनसाठी योग्य जोडी आहे गॉयटरवरील उपचार. आणि कार्बन या पर्यायासाठी आता कार्बन या समस्थानिकाचा उपयोग कार्बनी म्हणजे सेंद्रिय पदार्थाच्या कालमापनासाठी केला जातो हे आपण इथे मेन्शन केले, त्यामुळे इथे कार्बनसाठी योग्य जोडी आहे अश्वांचे म्हणजे अवशेषांचे वय, त्यामुळे इथे कार्बनसाठी अश्वांचे वय ही योग्य जोडी आहे आणि यानुसार इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे अणूच्या 3ऱ्या कक्षेत जास्तीत जास्त डॅश डॅश इलेक्ट्रॉन्स असू शकतात आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता इलेक्ट्रॉन्सच्या वेगवेगळ्या कक्षेतील वितरण या हेडिंग अंतर्गत आपण हा चार्ट दिलेला आहे. यापैकी 3ऱ्या म्हणजेच एम कक्षेमध्ये 2n² या सूत्रानुसार एकूण 18 इलेक्ट्रॉन समाविष्ट होतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे पूर्ण अष्टक म्हणजे कंप्लीट ऑक्टेट असलेले मूलद्रव्य डॅश डॅश हे आहे आणि त्यासाठी खाली हे इथे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात पान क्रमांक 224 वर आपण हे निष्क्रिय वायूचं इलेक्ट्रॉन संयुजा
या हेडिंगखाली हा स्वतंत्र चार्ट दिलेला आहे. आता ज्यांच्या कक्षेत द्विक किंवा अष्टक पूर्ण असतं त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण हे स्थिर असतं हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. आता तुम्ही इथे बघू शकतात की यात हेलियम वायूचं द्विक पूर्ण आहे, ठीक आहे, आणि बाकी सर्व वायूंचं अष्टक पूर्ण आहे. आता आपल्याला प्रश्नात विचारलंय की कुठल्या मूलद्रव्याचं अष्टक पूर्ण असतं, त्यामुळे इथे हेलियम उत्तर नसणार आहे, तर इथे निऑन हे उत्तर येणार आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. त्याची तिसऱ्या भ्रमणकक्षेतील ऊर्जा किती? आणि त्यासाठी इथे खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण नील्स बोहर यांचं स्थायी कक्षा अणुप्रारूप आणि त्याची महत्त्वाची आधारतत्व त्याखाली दिलेली आहेत. त्यातलं जे 7वं आधारतत्व आहे त्यात आपण म्हटलंय की हायड्रोजनमधील कुठल्याही कक्षेतील ऊर्जा, थोडक्यात कुठल्याही मूलद्रव्याच्या कक्षेतील ऊर्जा ही En = -13.6/n² इलेक्ट्रॉन व्होल्ट या सूत्राने मिळते. आणि इथला n म्हणजे काय, तर मूलद्रव्याच्या कक्षेचा क्रमांक हा n असतो. त्यामुळे पहिली कक्षा आणि त्यातली ऊर्जा जर आपल्याला काढायची असेल तर या nच्या ठिकाणी पहिल्या कक्षेतला म्हणजे 1 इथे आपण लिहू शकतो आणि आपण या सूत्राने पहिल्या कक्षेतली ऊर्जा काढू शकतो. त्यामुळे पहिल्या कक्षेतली ऊर्जा म्हणजे E1 = -13.6/1² = -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असणार आहे. दुसऱ्या कक्षेत आपण nच्या ठिकाणी 2 टाकून -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी या कक्षेतील ऊर्जा असणार आहे. आणि तिसऱ्या कक्षेत -13.6/3² -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा या तिसऱ्या कक्षेत असणार आहे. थोडक्यात काय, तर इथे याचप्रमाणे तुम्ही हे सूत्र कायमचं लक्षात ठेवलं तर तुम्हाला प्रत्येक कक्षेतली ऊर्जा काढता येणार आहे. आता आपण इथे ही जी ऊर्जा आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिलेली आहे आणि हीच ऊर्जा जर आपल्याला जूलमध्ये काढायची असेल तर -13.6च्या ऐवजी इथे तुम्हाला -2.18 × 10⁻⁻18 हा आकडा घ्यावा लागेल आणि तेव्हा जूलमध्ये ती ऊर्जा आपल्याला इथे मिळेल. आता प्रश्नाच्या पर्यायांमध्ये जूलमध्ये सुद्धा आणि इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये सुद्धा या संख्येचा पर्याय दिलेला आहे. त्यामुळे आपण जी ऊर्जा काढलेली आहे ती आपण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये काढली आहे हे तुम्ही इथे लक्षात ठेवा आणि त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, विद्युत भारित कण व अणू यामधील फरक हा खालीलप्रमाणे असतो आणि त्यासाठी इथे हे 3 विधानं दिलेली आहेत आणि या विधानांवरून आपल्याला इथे योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपल्या पुस्तकात आपण अणू व आयन यांच्यातील फरक या पॅरामध्ये अणू आणि आयनांमधला बेसिक फरक दिलेला आहे आणि त्यासोबतच आपण इथे म्हटलेलं आहे की याशिवाय सापेक्ष आकार, थोडक्यात त्रिज्या, संरचना आणि भार या बाबतीत सुद्धा अणू आणि आयन यांच्यामध्ये फरक असतो. म्हणजे ऋणप्रभारित आयनांचा सापेक्ष आकार जर घेतला तर तो त्यांच्या अणूपेक्षा हा सुमारे दुप्पट असतो आणि धनप्रभारित आयनांचा सापेक्ष आकार घेतला तर तो त्यांच्या अणूपेक्षा खूपच कमी असतो. म्हणून अणू आणि आयन यांच्यामध्ये सापेक्ष आकारात फरक असतो आणि यांच्यातल्या इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉनच्या संख्या सुद्धा भिन्न असतात, त्यामुळे त्यांच्या संख्येत सुद्धा फरक असतो. आता ऋण आयनांवर अणूच्या तुलनेत 1 ऋणप्रभार जास्त असतो तर धन आयनांवर अणूच्या तुलनेत 1 ऋणप्रभार कमी असतो. थोडक्यात काय, तर अणू आणि आयनांमध्ये सापेक्ष आकार, संरचना आणि भार या बाबतीत फरक असतो आणि त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 ज्यात सापेक्ष आकार, संरचना आणि असलेला भार ही तिघही विधानं आहेत आणि या तिघाही बाबतीत विद्युत भारित कण म्हणजेच थोडक्यात आयन आणि अणू यांच्यामध्ये फरक असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, वैज्ञानिक क्षेत्रात 4 जुलै 2012 या दिनांकाचे महत्त्व काय? आणि त्यासाठी इथे खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि याविषयी माहिती आपण आपल्या पुस्तकात दिलेलीच आहे. तर बोसॉन्स म्हणजे गॉस बोसॉन, ज्याला हिग्स बोसॉन असंही म्हणतो आपण, ह्या कणांचं अस्तित्व CERN या जिनिव्हा म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये असणाऱ्या
प्रयोगशाळेमध्ये लार्ज हायड्रोजन कोलायडरमध्ये 4 जुलै 2012 रोजी सिद्ध झालं आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या हिग्स बोसॉनलाच गॉड पार्टिकल असं सुद्धा म्हटलं जातं आणि या मूलकणांचं संशोधन 4 जुलै 2012 रोजी झालंय. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे, हु इज द फाउंडर ऑफ क्वांटम थेरी ऑफ रेडिएशन? म्हणजे प्राणांच्या क्वांटम सिद्धांताचे जनक डॅश डॅश होत आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण प्लँकचा क्वांटम सिद्धांत या हेडिंग अंतर्गत हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि त्याचं संकीर्ण यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं एक वैशिष्ट्य आहे. आता यात आपण स्पष्ट म्हटले की मॅक्स प्लँक्स यांनी इसवी सन 1900 मध्ये ब्लॅक बॉडी रेडिएशनचे स्पष्टीकरण दिले. म्हणजे जो पदार्थ सर्व वारंवारितांची पराणं शोषून घेतो आणि त्याचं उत्सर्जनही करतो अशा पदार्थाला ब्लॅक बॉडी म्हटलं जातं आणि त्याने उत्सर्जित केलेल्या प्राणांना ब्लॅक बॉडी रेडिएशन असं म्हटलं जातं. आता हे स्पष्टीकरण देताना त्यांनी असा सिद्धांत मांडला की अणू किंवा रेणू ऊर्जेचे उत्सर्जन किंवा शोषण सलगरित्या न करता ऊर्जेच्या विशिष्ट पॅकेट्सच्या स्वरूपात ते करतात आणि अशा ऊर्जा कणांच्या सर्वात छोट्या पॅकेटला, छोट्या एककाला त्यांनी क्वांटम असं नाव दिलं आणि क्वांटमची ऊर्जा त्याच्या वारंवारितेशी समानुपाती असते हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ॲक्च्युली क्वांटम सिद्धांतातील नोबेल पारितोषिक हे मॅक्स प्लँक, हायसेनबर्ग आणि श्रोडिंगर यांना मिळालेलं आहे, पण खऱ्या अर्थाने क्वांटम सिद्धांताचे जनक हे प्लँक्स आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पार्टिकल्स हॅज द ड्युएल नेचर ऑफ पार्टिकल वेव्ह? थोडक्यात कण व तरंग असे दुहेरी स्वरूप दाखवणारा कण आणि त्यासाठी खाली हे इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण हा पॅरा दिला आहे आणि यात आपण म्हटलंय की डी ब्रॉय या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाने 1924 मध्ये इलेक्ट्रॉनचे दुहेरी स्वरूप स्पष्ट केले. त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन हे कणरूपी म्हणजे पार्टिकल आणि तरंगरूपी म्हणजे वेव्ह लाईक अस्तित्व दाखवतात आणि इलेक्ट्रॉन हा फोटो इलेक्ट्रिक परिणामांमध्ये कण स्वरूप म्हणजे पार्टिकल नेचर दाखवतो, तर डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन यासारख्या घटनांमध्ये तो तरंग स्वरूप म्हणजे वेव्ह नेचर दाखवतो. म्हणजे त्याची ड्युअल कॅरेक्टरिस्टिक आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन हा कण आणि तरंग म्हणजे पार्टिकल आणि वेव्ह नेचर पण दाखवतो. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे.